ज्याला आता चर्चा सुरू झाली. महेश मांजरेकरांना जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत राज ठाकरेंनी भूमिका मांडली की आमच्यातले वाद भांडणं ही छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे. काय सांग? राजसाहेबांनी जी आज भूमिका मांडली ती सर्वव्यापी दृष्टिकोन ठेवून मांडलेली आहे. सर्वांनी एकत्रित यावं महाराष्ट्राच्या हितासाठी. याचा अर्थ युती व्हावी असाही नाही, युती नको असाही होत नाही. त्यांनी जे काही उद्धव साहेबांना उद्देशून जे सांगितलं की युती झाली पाहिजे, या मताचा मी पूर्वीही होतो, आजही आहे. याला महत्व आहे. परंतु ही युती होणार नाही हे मी तुम्हाला 100% सांगतो. त्याची मागचे कारण असे, ज्या राजसाहेबांनी उद्धव साहेब पक्षाचे कार्याध्यक्ष व्हावे हा ठराव अधिवेशनामध्ये मांडला होता, त्याच राजसाहेबांना त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला. दुसरं महत्वाचं आहे, आता जी त्यांची युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर, मग राजसाहेबांबरोबर एकत्रित यावं का? मग जर यायचं असेल तर मग काँग्रेस सोडावं लागेल, मग राष्ट्रवादी सोडावं लागेल. आणि यांना सोडल्यानंतर राजसाहेबांचं त्यांचं जमेल का, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. आपल्या शिवसेनेमध्ये इतरांची हिस्सेदारी नको किंवा इतरांना बरोबर नको, आणि त्यातल्या त्यात जवळच्या माणसाला जवळ नको, हीच तर त्यांची भूमिका आहे. आम्ही जो उठाव किंवा बंडखोरी केली ज्याला म्हणतात, त्याचं कारण काय होते? काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका हे आमचं मग सर्वात पहिली मागणी आमची ती होती. आणि आज राजसाहेबांनी जे काही आव्हान केलंय, ते आव्हान केल्यानंतर तातडीने त्यांना रिस्पॉन्स देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर होतील आजच्या घडीला तर ते वाटणं शक्य नाहीये. म्हणून राजसाहेबांनी आव्हान याच्या पूर्वी सुद्धा केलं होतं, आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं होतं की एका हाताने टाळी वाजत नाही, आणि तोच प्रकार आताही पुढे भविष्यात घडेल. राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही युती होणार नाही, हे तिरवार सत्य आहे. उद्धव ठाकरे म्हणतात किरकोळ भांडणी मी बाजूला ठेवायला तयार आहे, पण माझ्याशी बोलायला येत असताना महाराजांची शपथ घ्यायची, रिस्पॉन्स दिलाय. त्यांनी महाराजांची शपथ घ्यायची, त्यांचं ठीक आहे, पण तुम्ही बोलायच्या पूर्वी ही एक शपथ घ्या की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही तुमच्या बरोबर युती केल्यानंतर. यालाही महत्व आहे का नाही? का तुम्ही सर्वांना एका आपल्या लाईनीमध्ये बसवणार आहात? आता शक्तीवर आता युती होणार आहे. रक्ताच्या नात्याबरोबर युती करताना शपथ घ्यावी लागते. हा नवीन धोरण मला वाटतं पहिल्यांदा राजकारणामध्ये आपण पाहतो. कोणती शपथ घेतली होती शिवसेना प्रमुखांनी आणि अटल बिहारी वाजपेयींनी युती करताना? कोणती शपथ त्याच्यानंतर झालेल्या युतीमध्ये कोणती शपथ कोणी घेतली होती? हे वैचारिक मतभेद बाजूला ठेवताच येत नाही. जोपर्यंत एकमेकावर विश्वास तुमचा नसेल तोपर्यंत ती युती होणं शक्य नाही. त्याने तेच दर्शवलंय की महाराजांची शपथ घेऊन या, पुन्हा म्हणतो चला शिवाजी पार्क तिथं आपण शपथ घेऊया. हे सगळं जे आहे ना, युती न करण्याचे संकेत आहे. असं की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट झाली 2-3 दिवसापूर्वी, त्यानंतर हे राज ठाकरेंचं वक्तव्य आलं, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, साहेबांनी त्यांचे पत्ते ओपन केलेले आहेत. आता त्यांच्या पक्षाला सुद्धा वाटतं की आपण कुणाबरोबर युती केली पाहिजे, परंतु कुणा बरोबर केली पाहिजे तर जे समविचारी पक्ष असतील तर समविचारी पक्षामध्ये भाजप येत आहे, आम्ही म्हणजे शिवसेना येते, काही अंशी जे शिल्लक आहे 5-10% हिंदुत्वाच्या भूमिकेवर ते उबाठाचे काही लोक येतात. म्हणून त्यांनी ही खुली ऑफर दिलेली. उद्या हे म्हणायला नको की राजसाहेबांनी आडीतटूपणाची भूमिका घेऊन जाणून बुजून युती केली नाही, म्हणून पहिली ऑफर त्याने द्यायचा प्रयत्न केला आणि त्याला रिस्पॉन्स मिळणार नाही हे तुम्हाला सांगतो. राजकारणात खेळी केली जाते. आता ही काही राजकीय खेळी आहे का? आणि त्या खेळीमध्ये परवाची जी भेट आहे शिंदे यांची, राजकारण हे एक जादूगाराचा खेळ असतो, त्याच्यात त्या प्रकारे आजकालचं राजकारण चाललेलं आहे. ह्या हातातलं कधी ह्या हातातून काढून दाखवतील
हे कुणावरच विश्वास ठेवता येत नाही. म्हणून तुम्हाला हे सर्व कांगोरे लक्षात घेऊनच पुढची खेळी करावी लागते. आणि त्यासाठी एक कोणताही पक्ष जबाबदार नाही. प्रत्येक जण तेवढ्याच जबाबदारीने वागतो, परंतु तेवढ्याच जबाबदारीने ही राजकीय खेळी खेळत असतो. म्हणून आता त्याच्यात किती कुणी अटकायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे. तुला ते एकत्र आलेच, ऐका ना, तर तुम्हाला ते पटेल का? एक वाक्य असं आहे, एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला फार कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. विषय हा फक्त इच्छांचा असतो. नक्कीच आहे. हे राजसाहेबांचं वाक्य आहे. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये काही विशेष नाहीये. छोटीशी घटना आहे. फक्त त्यासाठी मन जुळले पाहिजे. आपला असलेला हट्ट सोडला पाहिजे. आपली असलेली दावेदारी सोडली पाहिजे. आपला असलेला स्वार्थ सोडला पाहिजे. आपली असलेली मानसिकता बदलली पाहिजे. आपण आपली मैं मेरी जासी किसी को नहीं दूंगी असे असलेले वाक्य बदलले पाहिजेत. आपले असलेले टोमणे बदलले पाहिजेत. हे सर्व जर बदललं तर हे फार छोटं काम आहे. युती तातडीने होऊ शकते. जर अशी झाली आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. राज ठाकरे असं म्हणतात की आमचं भांडण फार किरकोळ आहे, राज्य फार मोठं आहे, त्याच्या मागे फार मोठा अर्थ आहे. हो, राजसाहेबांचा विचार आहे हा. समोर ज्यांच्याशी युती करायची त्यांच्या विचाराशी सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की नाही. त्यांचा विचार काय आहे हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या, एकदा बसू तर द्या. ते बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना, मला वाटतं याची शक्यता कितपत आहे. नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला, अशाने युती होणार नाही. नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल, ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार पण ते नाही. फार उपरोधिक आहे, पण त्यांचा मुहूर्त कधी लागेल ते बघा म्हणून. म्हणजे तुम्हाला वाटतच नाही ते एकत्र येतील. मला शक्यता कमी वाटते. कारण की मी राजसाहेबांबरोबर आम्ही राहिलेलो आहोत, आम्ही उद्धव साहेबांबरोबर राहिलेलो आहोत. आणि हे दोघं एकत्रित असताना शिवसेना प्रमुख बरोबर राहण्याचा आम्हाला योग आलेला आहे. म्हणून या सगळ्यांचे स्वभाव आम्हाला माहिती आहेत. आणि घरातली माणसं म्हणून जेव्हा आम्ही वावरत होतो त्या टायमाला या सगळे छोटे छोटे कांगोरे हे आम्हाला दिसत आहेत. म्हणून मला तरी आजच्या घडीला ती शक्यता वाटत नाही. अंबादास दानवे असं म्हटले की राज ठाकरेंनी प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरेंच्या पायात अडथळे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जर समजा राज्याच्या हितासाठी एकत्रित येत असतील तर कुणाला वाईट वाटायचं. हेच सुरुवात आहे. राजसाहेबाला काय त्रास दिला हे का नाही बोलत तुम्ही? शिवसेना प्रमुख जेव्हा प्रचाराला जायचे त्या टायमाला त्यांच्या बरोबर राज ठाकरेच असायचे ना. काहीतरी योगदान त्यांचं असेल का नसेल? मग त्या योगदानाचा कधी कुठं चांगल्या पद्धतीने कधी उल्लेख केलाय का तुम्ही? इथं जाऊ द्या. आता थोड्या वेळाने भोंगा जेव्हा वाजेल ना त्या टायमाला यांच्यात आणि त्यांच्यात किलोमीटरचं अंतर आहे हे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे की त्यांची मनं जुळली आणि ते एकत्र आले तर तुम्हाला काही अडचण होईल? मग आम्हाला बिलकुल अडचण नाहीये. आम्हाला उलट आनंद होईल. कारण की आनंद यासाठी होईल की हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कमीत कमी हे एकत्रित आले. हे एकत्रित येणं याचा अर्थ असा होतो त्यांनी काँग्रेसला सोडणं, त्यांनी राष्ट्रवादीला सोडणं. जे आमच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण जर होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडले आणि ते राष्ट्रवादी बरोबर तुम्ही शोध द्यायला तयार आहे? तो पहिले ह्यांचं होतं द्या. यांचंच लग्न जमाना. आम्ही ताट घेऊन पुन्हा त्या पंक्तीमध्ये बसायसाठी कशाला जायचं? आता पहिले यांचं लग्न जुळू द्या, अक्षता पडू द्या, नंतर आपण मराठी म्हणून त्यांच्या लग्नाला जायला आम्ही तयार आहोत. पण आता मुंबई ठाणे महानगरपालिकेमध्ये एक चांगला पार्टनर म्हणून राज ठाकरे तुमच्याशी भेटले. आता ते तुमच्या हातचे जातील की काय अशी भीती शिंदे गटाला वाटायला लागली. म्हणून आम्हाला राज ठाकरे तिकडे गेले तरी आम्हाला कोणतीही चिंता नाही किंवा आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. त्यांची असलेली भूमिकेवर समोरचा काय प्रतिसाद देतो त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. तुम्ही वन साइड पाहतायत. राज साहेबांनी बोलले आणि उद्या सकाळीच मातोश्रीकडे गेले असं चित्र होणार नाही. किरकोळ भांडणं विसरण्यास तयार झालेली आहे का उद्धव साहेब? आता शपथ पहिले कुणी खायची याच्यावरचा प्रश्न राहिलेला ना. महाराजांची शपथ पहिली कुणी खायची? मग ती बंद खोलीत खायची का सार्वजनिक ठिकाणी घ्यायची? हा एक मोठा प्रश्न आहे ना.
म्हणून प्रश्नाचे अनेक प्रश्न कांगोरे आहेत त्या प्रश्नाला. म्हणून आता पहिली सुरुवात होऊ द्या. आजच आपण त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं योग्यच नाहीये. काही गोष्टी जर पण विचारात घेतल्या पाहिजे. जर ते एकत्र आले तर तुमची अडचण होऊ शकते का? नाही 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 नाही. कारण त्यांचे राज ठाकरेंचं आणि उद्धव हो, ठाकरेंचं आमची अडचण होणार नाही. उलट त्यांच्या आजूबाजूला जे काही उद्धव साहेबांच्या आजूबाजूला आहेत ना, त्यांची अडचण इतकी भयानक होईल की ते ही युती होऊ देणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक राज ठाकरे उद्धव ठाकरे चांडाळ चौकडी इतकी विचित्र आहे ती. उद्धव साहेब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला मग आपलं ते पक्ष घेऊन जातील, पक्ष बरोबर घेऊन जातील, त्यांना होऊ देऊ नका. त्याच पद्धतीने आता सांगतील उद्धव साहेब राजसाहेब आले तर आपले सगळे शिवसैनिक ते घेऊन जातील, मग आपल्याकडे काहीच राहणार नाही. आताच काही नाहीये, जे राहिले ते गेले तर आपलं काय होईल. हे बरोबर नाही, तुम्ही समजून घ्या. ही खेळी आहे, हे अमित शहाने सांगितलंय, हे मोदी साहेबांनी सांगितलंय. असं अनेक चक्र त्यांच्या डोक्यामध्ये चक्र फिरवतील आणि ते युती होऊ देणार नाही. आता यावरून असं एक सुरू आहे की आगामी काळामध्ये वर्षभरामध्ये महापालिकाच्या निवडणुका होतील. विशेषतः मुंबई महानगरपालिका सगळ्यांचं टार्गेट आहे. तिथं मराठी विषय, मराठी मुद्दा, मराठी माणसं यावर पुढच्या काळात उद्धव ठाकरेंची गोची करावी, अडचण करावी म्हणून टाकलेली खेळलेली खेळी आहे राज ठाकरेंची, असे बोललं. ही संजय राऊतची भाषा असायला पाहिजे. ही तुमची नको, ही संजय राऊत कडून हीच भाषा येणार आहे. युती न होण्याच्या कारणासाठी तो एकटा मजबूत आहे, तोच ही खेळी खेळणार आहे. आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये आजच्या घडीला तरी मला असं वाटतं युती होणार नाही. ही दिलेली ऑफर धुडकवल्या जाईल. पुन्हा आपली असलेल्या जहागिरीमध्ये कोणी हिस्सेदार होऊ नये, हे जे त्यांनी स्वप्न पाहिलेले त्या स्वप्नाकडे त्यांची वाटचाल असेल. रिस्पॉन्स पॉझिटिव्ह खूप लवकर मिळाला. म्हणजे राज ठाकरे बोलले, ते सगळं व्हायरल झालं आणि तात्काळ उद्धव पण बोलले. मग ठीक आहे, आपण त्यांच्या शपथ घेण्याची वाट पाहूया. ते शपथ घ्यायला लावतात म्हणजे त्यांना विश्वासच नाहीये का? इतर येत असतात आणि शपथ घ्या म्हणून विश्वास तुमचा. अरे कुणाला शपथ घ्यायला लावतायत? त्या राज ठाकरेंना. त्यांनी कुठं असं बोललो का आम्ही शपथीवर जसं एकमेकांसमोर जाऊन बसू म्हणून? कधीतरी कुणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. स्वकीयावर विश्वास नाही तर तुम्ही परक्यावर काय विश्वास ठेवणार आहे? परंतु झालंय उलट, परक्यावर तुमचा इतका विश्वास आहे की आता स्वकीय तुम्हाला दुश्मन वाटायला लागलेले. म्हणून मी वारंवार सांगतो की हे जे काही चाललंय ना, एक बातमी म्हणून ठीक झालंय, पण उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर युती करणार नाही हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो. आता एक लिस्ट काढलेला विषय, भाजप आणि एसएनसी ला सोडा असं उद्धव ठाकरे शिवसेना. हे पुन्हा दुसरा शिवाजी महाराज गेले आता बाजूला, आता भाजप आला. मी काही क्षणापूर्वी सांगितलं की अमित शहाने दिलेले हे संकेत आहेत. अमित शहाने बोलायला लावलेले आहे, मोदी साहेबांनी बोलायला लावले. हे वाक्य थोड्या वेळाने येईल, आणखी 10 मिनिटांनंतर. राजसाहेबांनी असं बोलले का काँग्रेस सोडा, राष्ट्रवादी सोडा? तुम्ही त्यांना सोडणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे काय? सोडला मी आतापासून एका मिनिटात त्यांनी असं घोषणा करायला पाहिजे, सोडली मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी, चला या माझ्याबरोबर युतीबरोबर बोलायला. एवढी हिंमत त्यांच्यात नाही आणि ते करू शकत. ते उद्धव म्हणाले की हिंदीवरनं सरकार भांडण लावतंय, हिंदीची सक्ती करायची असेल तर जोशीची माशी तिथं बोलले ना त्या घाटकोपरमध्ये, तिथं पहिले मराठीची सक्ती करू नका. आता हे सर्व दुसरे विषय आणून मूळ विषयाला बगल देण्याचे प्रकार आहेत. जे काही चाललंय आता हे इथपर्यंत आलेत. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, त्यांची असलेली स्ट्रॅटेजी अशी असेल, पुन्हा थोड्या आज किंवा उद्यापर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघालेत. त्यांना आपल्याला रोखलंच पाहिजे, आम्ही रस्त्यावर उतरू, ही घोषणा सुद्धा आज उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाही, असं हसन मुश्रीफांनी जे काही आज घोषणा केलेली, कदाचित अजितदादांचे आणि त्यांचा बोलणं झालं असावं.
परंतु त्यामुळं एक मात्र निश्चित आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, हे आम्ही 100% पहिलेही सांगितलं, आजही सांगतो. आम्ही लाडकी बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही.